नोकरी असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका. नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती. कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात. शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. तर वाट कसली बघताय, आजच कॉल करा 92-2000-1000. नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. दृष्टी म्हणजे नंदादीप. म्हणजे परराष्ट्र धोरण नाहीये, कुठेतरी वेगळ्या पद्धतीची प्रतिमा बाकीच्या देशांना जाते अशा प्रकारचा मुद्दा विरोध होतो. अगदी 100% खरं आहे. भारताचं परराष्ट्र धोरण संपूर्णपणे अपयशी ठरलेलं आहे. आज पंतप्रधानांचं हसं होते जगात. जर एखाद्या देशात जायचं झालं तर परराष्ट्र खात्याचे लोक सांगतात की तुमच्या देशाचा एखादा पुरस्कार असला तर आमच्या पंतप्रधान त्यामुळे ते येतील. मग त्यांच्या देशात जरी नसला तरी तो मॅन्युफॅक्चर करतात. सेशेलला गेले होते, पुरस्कार नव्हता, पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येणार आहेत, तुम्ही पुरस्कार तयार करा. पुरस्कार केला. इस्रायलला गेले, पहिल्यांदाच तो पुरस्कार दिला गेला. हसं होतं अक्षरशः. पण खरी परिस्थिती काय आहे, तर मी एकदा कराडला डिसेंबरमध्ये बोललो होतो. अमेरिकेत जे काही प्रकरण चाललेलं आहे आत्ता एप्स्टीन नावाच्या माणसाचं, त्यामध्ये भारतातल्या 3च लोकांची नावं लिहिली आहेत अधिकृतपणे. एप्स्टीन नावाचा जो माणूस होता त्याला इस्रायलच्या गुप्तहेर संघटनेनं, मोसादनं त्याला तिथं सेटअप केला होता अमेरिकेमध्ये. त्याचं फक्त काम होतं लोकांना ब्लॅकमेल करणं. तो 1995 पासून हे काम करत होता. 1,000-1,500 मोठ्या झेंडाना तरी आपल्या जाळ्यात अडकवलं आणि ईस्ट युरोपच्या ज्या मुली गरिबीमधल्या होत्या त्या मुलींना मसाज करण्याकरता नोकऱ्या देतो म्हणून गुंतवलं आणि प्रचंड मोठा गोरखधंदा त्याचा चालला होता. त्यानंतर अमेरिकेत त्याला शिक्षा झाली आणि हा बाल लैंगिक शोषण करण्याचा धंदा करतोय म्हणून त्याची शिक्षा झाली. आता त्यानंतर त्या माणसाची संबंध कसा कुणी ठेवला याचं उत्तर प्रश्न विचारायचा आम्हाला अधिकार नाही आहे. आज ती सगळी कागदपत्रं अमेरिकन सरकारला मिळाली आणि अमेरिकेच्या संसदेने कायदा पास केलेला आहे की त्या एप्स्टीनच्या संदर्भातले सगळ्या फायली, सगळे कागदपत्र खुले करा. आणि त्याकरता संसदेने कायदा केलेला आहे एप्स्टीन फाईल्स ट्रान्सपरन्सी ऍक्ट. ज्या संसदेच्या कायद्यावर प्रेसिडेंट ट्रम्पनी सही केलेली आहे. 19 नोव्हेंबर 2025ला कायदा पास झाला की 1 महिन्याच्या आत सगळे कागदपत्र उपस्थित करा म्हणून मी त्यावेळी बोललो होतो. तर मला वाटलं फाईल्स म्हणजे काय 10, 15, 20 कागद असतील, म्हणजे 60 लाख कागद आहेत. 6 मिलियन पेपर, त्यातले 3 मिलियन म्हणजे 30 लाख पेपर प्रकट झाले. 30 लाख अजून व्हायचे आहेत. आणि यामध्ये त्या ईमेल्स प्रकट झाल्या त्या सरकारने केलेल्या अमेरिकेच्या, त्या कुठं मॉर्फ वगैरे त्या AI वगैरे नाही केलेल्या, खऱ्या आहेत. सगळे शिक्का प्रत्येक कागदावर आहे. त्यामध्ये भारताच्या 3 लोकांची नाव आहे. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.